जेव्हा आपण परगावी जातो आणि आपल्या मित्राला किंवा पाहुण्यांना विचारतो की तुमच्या घरी कसं यायचं, तुमचा पत्ता काय, तो समोरचा पहिला प्रश्न विचार कमी का. जोपर्यंत तुम्ही कुठे आहेत हे त्याला कळत नाही तोपर्यंत तुम्हाला यायचं कसं तो सांगू शकत नाही. तुम्हाला कोणीही तुमची मदत तेव्हाच करू शकतं जेव्हा तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला स्पष्ट कळेल. आणि आपण कुठे आहोत हे न कळल्यामुळे आपण कुठेच पोहोचत नाही. आपण जीवनामध्ये गोल 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 फिरत राहा. सद्गुरू आम्हाला जे सांगतं की अनुभवांची जी पुढची पातळी आहे ती तुमच्यासमोर प्रगट होते, पण कधी, जेव्हा तुमचं काय असते, तुम्ही कुठे आहात याची दृष्टी तुमची स्पष्ट असते. मग आम्ही कुठे आहोत याची स्पष्टता आम्हाला कधी, आम्हाला त्यासाठी स्वच्छता करावी लागेल. किंवा आपल्या सोबत जो कोणी जाणता आहे त्याला विचारला पाहिजे मी कुठे आहे, सांगा मला, मदत घेतली पाहिजे. शरीराच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, मनाच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, भावनांच्या स्तरावर तुम्ही कुठे आहात, तुमची कोशट लेवल किती आहे, बुद्ध्यांक पातळी किती आहे. जेव्हा एखाद्या खेळामध्ये एखादा खेळाडू अगदी अचूक चाल करतो तेव्हा त्याला स्पष्टता आलेली असते. असं म्हणतात क्रिकेटमध्ये की एखादा जर बॅट्समन जर सेट झाला तर त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो, म्हणजे त्याला तेवढा क्लिअर दिसतो. आज फुटबॉल सारखा दिसतो म्हणजे काय, त्याला एवढा स्पष्ट दिसतो, जेवढा तुम्हाला फुटबॉल स्पष्ट दिसतो त्याला तेवढा तो छोटा चेंडू स्पष्ट दिसतो. पण हे कधी होतं, जर तो त्या ठिकाणी स्थिरावला, मग तो अनुभवाच्या पुढच्या पातळीला जातो. आता मला सांगा, स्पष्टता जर आणायची असेल तर पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला. समजा ही काच आहे की स्पष्ट दिसत नाहीये, बरं काय करावं, साफ करावं लागतं. म्हणजे आम्हाला या 3 आळस, अहंकार आणि अज्ञान या आवरणांनी आम्हाला काय केलंय, अशुद्ध केले, म्हणून आम्हाला स्पष्ट दिसत नाही आम्ही कुठे.